मी ऋतुजा कोकणी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे संडे आणि आपल्याकडे संडे स्पेशल आहेत बांगडा मच्छीचे आपण आज रस्सा आणि फ्राय बघणार आहोत। तर हे बघा मी हे घेतलेले आहेत बांगडे, हे एकदम फ्रेश ताजे बांगडे आहेत। हे बघा ताजे आहेत की नाहीत हे असं ओळखायचं। हे बघा मी तुम्हाला दाखवते कसे ओळखायचे। हे बघा हे असे ओळखायचे, हे आतमध्ये असे लाल असतील ना तर समजायचा बांगडा ताजा आहे। हे खूप छान असे बांगडे आहेत। चला आपण ह्याला साफ करून घेऊयात आणि मग पाहूयात आपली रेसिपी। हे बघा आपली मच्छी आता साफ करून झालेली आहे। हे आपण फ्राय करणार आहोत आणि ह्याचा आपण रस्सा करणार आहोत। तर आपण आधी फ्रायसाठी ते सगळं त्याला मीठ मसाला लावून ठेवूया। हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया। हा घरगुती कोकणी मसाला आहे। थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ घालूया। आपल्याला चवीपुरतं म्हणजे थोडंसंच घालायचं आहे ह्याच्यात। आणि हा कोकमाचं पाणी नसेल तर तुम्ही लिंबूही पिळू शकता। आता हे आपल्याला छान असं कालवून घ्यायचं आहे मिक्स करून। आता हे आपल्याला छान असं 15 मिनिटं ठेवायचं आहेत आणि ह्याच्यानंतर आपल्याला ते फ्राय करायचे आहेत। तर बघूया आपण आता मच्छीचा रस्सा। तर ह्याच्यासाठी आपण ही मच्छी घेतलेली आहे। घरगुती कोकणी मसाले, कोकम, मीठ, हा वाटण आहे आणि चवीपुरतं गरजेनुसार तेल। ही रेसिपीला आपण ह्या मच्छीला आपण फोडणी देणार नाही आहोत। ही रेसिपी माझ्या आजी पणजीच्या वेळेची आहे। ही रेसिपी माझ्या मम्मीच्या आजीकडून माझी मम्मी शिकली आणि आता तिच्याकडून ही मी शिकलेली आहे। ती मी आज तुम्हाला दाखवत आहे। अशी मच्छीचा रस्सा एकदा नक्कीच करून पहा, खूप छान लागतो। तर बघूया आपण कसा करायचा तो। आपण घेऊया तिखट, मी 3 चमचे तिखट घेतलेले आहेत। थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेला आहे, तेल, चांगलं आता मिक्स करायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये हे वाटण घालायचं आहे। हा मच्छीचा वाटण आहे। ह्याच्यासाठी मी ओला खोबरा, अर्धा कांदा, 4-5 लसणीच्या पाकळ्या, आलं, मिरची आणि कोथिंबीर घेऊन हा वाटण केलेला आहे। हा आता ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करायचं आहे। आपण आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया आणि आता आपण ह्याच्यामध्ये ह्या मिरच्या आहेत उभ्या कापून घेतलेल्या आणि कोकम आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मच्छी टाकूया। बघा ह्याच्यामध्ये आपण आता सगळं मच्छी झालेली आहे तयार। तयार करून घ्यायचं आहे। ह्याच्यात झाकण ठेवायचं आहे आणि आणि आता गॅसवर ठेवून
हे दिसत होतं ना त्याच्यात. हो, असं एका साईडला धरलं आता नाही दिसणार. अगं असं धरलं. आता चालू आहे आणि मध्ये काय बोलतेस नानू. प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवूयात आणि हे आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. आपण गॅस पेटवून घेऊयात. अगोदर आपल्याला गॅस फास्टच ठेवायचा आहे. आता ही होऊ द्यात, मग आपण पाहूया. हे करून 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण फ्राय करायला टाकूया. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे रवा, त्याच्यामध्ये थोडासा तांदळाचा पीठ, आपला घरगुती कोकणी मसाला घेतलेला आहे आणि मीठ. आपण ह्यालाही मीठ लावलेले आहे, त्याच्यामुळे मीठ तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार टाका. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तसर आपण इकडे पॅन तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल ठेवूया, गरम करायला टाकूया. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपला तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण लसूण ठेचलेलं टाकलेलं आहे आणि हे बघा, हे ह्याच्यामध्ये असं हे करायचं आहे. आणि ह्या तेलामध्ये सोडायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या करून घ्यायच्या आहेत. प्रकारे आपण तळ टाकलेले आहेत. आता ह्यांना होऊ देत. हे बघा, आता आपला मच्छीचा रस्सा झालेला आहे. छान अशी त्याला तरी आलेली आहे. आपली झालेली आहे छान अशी खरपूस मस्त कुरकुरीत. ही पहा, आपली आजची फिश थाली तयार आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.